नमस्कार मंडळी, आज आपण कार्तिक अमावस्येसंबंधी माहिती जाणून घेणार आहोत। कार्तिक महिना हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असून ही कार्तिक अमावस्या देखील तितकीच महत्त्वाची मानली जाते, कारण या कार्तिक अमावस्यानंतर पवित्र असा मार्गशीर्ष महिना सुरू होतो। या कार्तिक अमावस्या प्रारंभ 19 नोव्हेंबरला सकाळी 9:43 होणार आहे आणि समाप्ती 20 नोव्हेंबरला दुपारी 12:16 होणार आहे। उदय तिथीनुसार 20 नोव्हेंबरला कार्तिक अमावस्या स्नान, दान, श्राद्ध, तर्पण यासारखे विधी केली जातील, कारण उदय तिथीनुसार ही कार्तिक अमावस्या 20 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे। या अमावस्येला काही उपाय तुम्ही करू शकता। 19 नोव्हेंबरला म्हणजे बुधवारी किंवा 20 नोव्हेंबरला गुरुवारी या दोन्ही दिवशी तुम्ही उपाय करू शकता। या कार्तिक अमावस्येला सुद्धा विशेष महत्त्व आहे, कारण ही कार्तिक अमावस्या तिथी पूर्वजांना समर्पित आहे। आपले वास्तुदोष, पितृदोष, ज्या काही अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी आपण जर अमावस्या तिथीला किंवा पौर्णिमेच्या तिथीला काही उपाय केले आणि विश्वास ठेवून काही सेवा केल्या तर निश्चितच त्यामध्ये आपल्याला फळ प्राप्त होत असतं। आता आपल्याला अमावस्येच्या दिवशी नेमकं कुठली कामं करायची आहेत हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यामध्ये कामांचा, सेवेचा आणि उपायांचा देखील समावेश आहे। जसं तुम्हाला शक्य होणार आहे तसं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। शक्यतो हे सर्व उद्या व परवा अमावस्या काळात करण्याचा प्रयत्न करा। अगदीच नाही जमलं तर परवा संध्याकाळपर्यंत तुम्ही केलं तरीही चालणार आहे, हे लक्षात घ्या। किंवा उद्या देखील संध्याकाळी काही उपाय करायला हरकत नाही। आता उद्या अमावस्या आहे आणि परवा आहे, तर परवा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं काळे तीळ टाकायचे आहेत। काळे तीळ टाकून जर आपण आंघोळ केली अमावस्येच्या दिवशी तर आपले राहू केतूचे दोष दूर होण्यासाठी मदत मिळते। या व्यतिरिक्त जी नकारात्मकता आहे ती देखील दूर होण्यासाठी मदत मिळते। अशा पद्धतीने हा छोटासा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे। त्यानंतर आपल्या घरामध्ये सगळीकडे गौमूत्र शिंपडायचं आहे। त्यामध्ये किंचित तुम्ही हळद घालू शकता आणि हे जे गौमूत्र किंवा हळदीचं मिश्रण आहे ते संपूर्ण घरामध्ये थोडं शिंपडायचं आहे। तसंच आपल्या उंबरठ्यावर, आपल्या अंगणात देखील ते शिंपडायचं आहे आणि आपला जो उंबरठा आहे तो हळदीने सारवून घ्यायचा आहे। म्हणजे काय तर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता हा जो दिवा आहे तो तुम्ही तुपाचा देखील प्रज्वलित करू शकता। लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमध्ये तुपाच्या दिव्याला महत्त्व आहे, पण या व्यतिरिक्त जर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरीही तुमचे राहू केतूचे दोष किंवा शनीचा जो तुमच्यावर पडणारा प्रभाव आहे तो कमी होऊ शकतो। त्यामुळे मोहरीच्या तेलाचा दिवा लावायला हरकत नाही। तुपाचा लावा किंवा मोहरीच्या तेलाचा लावा, अशा पद्धतीने तुम्ही मुख्य दरवाजावर हा उपाय करू शकता। यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर शुभ लाभ लिहायचा आहे, स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। जेव्हा आपण आपल्या मुख्य दरवाजावर शुभ चिन्ह काढतो तेव्हा आपल्या घरात येणारी जी नकारात्मकता आहे ती तिथल्या तिथे रोखली जाते आणि घरातलं वातावरण हे कायम सकारात्मक राहण्यासाठी मदत मिळते। त्यामुळं हे जे काही शुभचिन्ह किंवा शुभ लाभ आहेत ते आपल्याला दर सणावाराला किंवा विशेष तिथींना करावयाचे आहेत। या व्यतिरिक्त गुरुवार, शुक्रवार देखील आपण या गोष्टी नक्कीच करू शकतो। यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्याला काही गोष्टी खास करून करायच्या आहेत। त्या कशा करायच्या तर आपण जेव्हा देव स्वच्छ करतो ना तेव्हा खास त्यासाठी अमावस्येचा दिवस आपल्याला निवडायचा आहे। जसं आपलं घर स्वच्छ करण्यासाठी, जाळे झटकण्यासाठी आणि आपण अमावस्येचा दिवस निवडतो तशाच पद्धतीने देवांची अगदीच किंवा देवघराची जर आपल्याला स्वच्छता करायची असेल तर कधीही न करता त्यासाठी देखील विशेष निवडला जातो दिवस, तर तो दिवस आहे अमावस्येचा। अमावस्येच्या दिवशी आपण देवांना छान उटणं वगैरे लावून आंघोळ घालू शकता। त्यांना तुम्हाला घासायचं असेल तर घासू शकता। अशा पद्धतीने देवांना छानपैकी आपण आंघोळ घालू शकतो। देवांना रोजही आंघोळ घातली जाते, पण बऱ्याचदा काय होतं की आपण अष्टगंध, कुंकू या गोष्टींचा वापर करतो आणि देवांना ते थोडंसं डाग पडतात। मग ते काढण्यासाठी आपण ज्यामध्ये केमिकल मिक्स केलेलं नाही अशा पद्धतीचं प्रोडक्ट वापरून आपले देव स्वच्छ करू शकतो। त्यासाठी ब्रशचा जरी तुम्ही वापर केला तरीही चालतो, फक्त तो ब्रश कुणीही वापरलेला नसावा। नवीन ब्रश आपल्याकडे असायला हवा, तर त्याने अगदी देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत। अशी स्वच्छता झाल्यानंतर आपण जेव्हा करतो ना तेव्हा त्यासाठी अमावस्येचा दिवस निवडायचा असतो, हे लक्षात घ्या। या व्यतिरिक्त आपलं देवघर आहे, ड्रॉवर आहे, तेही बऱ्याचदा आपण सारखे उघडझाप करत असतो आणि पुस्तक वगैरे कायम आपण ठेवत असतो। मग हळद, कुंकू, अष्टगंध या ज्या बारीक गोष्टी आहेत त्या कधीतरी सांडतात आणि मग आपल्याला हे स्वच्छ जेव्हा करायचं असतं ना तेव्हा आपण कुठलाही दिवस न निवडता अमावस्येचा दिवस निवडायचा आणि अशा पद्धतीने देवघराची स्वच्छता करून घ्यायची।
देवांना छान आंघोळ घालायची, मग देवांची पूजा करून घ्यायची, देवांना त्यांच्या त्यांच्या जाग्यावरती स्थानपन्न करून द्यायचं. तसंच घराची स्वच्छता देखील आपल्याला अमावस्येच्या दिवशीच करायची आहे. आता अमावस्येच्या दिवशी म्हटलं तर अमावस्या ही दर महिन्याला येते, त्यामुळे महिनाभराचा कालावधी खूप जास्त होतो. मग घराची जर स्वच्छता तुम्हाला अधूनमधून करायची असेल तर तुम्ही शनिवारचा दिवस निवडू शकता आणि जास्तीची सफाई करण्यासाठी तुम्ही अमावस्येचा दिवस हा निवडू शकता. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी सेवा काय करायच्या असतात तर बघा, तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जशा सेवा करतो तशाच प्रत्येक अमावस्येला केल्या सेवा तर निश्चितच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी मदत होते. मग त्यामध्ये श्रीयंत्राची पूजा आहे, कवड्याची पूजा आहे, या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितच त्याचा खूप सकारात्मक परिणाम आपल्यावर होतो. या व्यतिरिक्त अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरामध्ये हळदीचं पाणी ठेवायचं आहे. छोटासा ग्लास घ्यायचा, तो भरून घ्यायचा, त्यामध्ये चिमूटभर हळद ठेवायची. अशा प्रकारे हे हळदीचं पाणी दिवसभर रात्रभर आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते जे पाणी आहे ते आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. आता हे जे पाणी आहे ते अगदी ग्लास भरून घेतलं नाही तरीही चालेल, अगदी थोडंसं पाणी घेतलं आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून ठेवली तरीही चालणार आहे. यानं देखील घरातील नकारात्मकता दूर जाण्यासाठी मदत मिळत असते. त्यानंतर आपल्याला घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी एक छोटासा उपाय अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. आता बघा, बऱ्याचदा असं होतं की काहींच्या घरामध्ये एक अनुभव खास करून मिळतो. तो असा की अमावस्या येण्याच्या 2-3 दिवस अगोदर किंवा अमावस्यानंतर 1-2 दिवस घरामध्ये सतत वादविवाद, कटकटी, भांडण होत असतात. अगदी छोट्याशा कारणावरून मोठमोठे वाद होत असतात. त्यामुळे जर अशी समस्या तुमच्या घरात निर्माण झाली असेल तर तुम्ही लक्ष देऊन ऐका. बघा, जर कायम अमावस्या पौर्णिमेला जर येणार असं होत असेल तर त्याच काळात तुम्हाला काय करायचं आहे, 100% तुमच्या घरामध्ये काहीतरी नकारात्मकता आहे. त्यामुळे असा अनुभव जर तुमचाही असेल तर तुम्ही कर्पूर होम करायला सुरुवात करा. कर्पूर होम करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. त्याच्यात छोट्याशा काय करायचं, त्याच्यात थोड्याशा वरच्या शेंड्या काढून घ्यायच्या आणि त्यावर 7 कापराच्या वड्या आपल्याला जाळायच्या आहेत. एक एक करून कापराची वडी पेटवायची. एक पेटवली की ती विजत आली की दुसरी ठेवायची. असं आपल्याला 7 कापराच्या वड्या त्यावर प्रज्वलित करायच्या आहेत आणि ते करत असताना तुम्ही कालभैरव अष्टक म्हणायचं आहे. यानं देखील आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते. सलग अमावस्यापासून 40 दिवस जर आपण हे कंटिन्यू म्हणजे दररोज ही नित्यनेमाने संकल्प करून घेतला आणि सेवा केली ना तर आपल्या ज्या अडचणी आहेत त्या 100% दूर होतात. अगदीच तुम्हाला संकल्प घ्यायचा नसेल तरी पण तुम्ही प्रत्येक अमावस्येला देखील हा उपाय करू शकता. आता हा जो नारळ असणार आहे ना तो दररोज तुम्हाला तोच नारळ, एकच नारळ वापरायचा आहे. पण अगदीच नंतर त्या नारळाला तडा गेला, 40 दिवसांची तुमची सेवा पूर्ण झाल्यानंतर तो नारळ आपल्याला विसर्जित करायचा आहे. तो फोडून प्रसाद म्हणून खायचा नाही तर तो विसर्जितच करायचा आहे. त्यानंतर घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आपण दह्याचे देखील उपाय करू शकतो. उद्या आणि परवा बरोबर 12च्या आत आपल्याला कावळ्यासाठी घास ठेवायचा आहे. म्हणजे काय तर कावळ्यासाठी नैवेद्य जो आहे, काही आपण स्वयंपाक जो काही बनवणार आहे तो तुम्ही ठेवू शकता. पण याऐवजी जर तुम्ही दहीभात ठेवला तर अतिउत्तम. दहीभात आपल्याला 12च्या आत दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. पितरांचं स्मरण करायचं आणि त्यांच्या नावाने हा घास ठेवायचा आहे. अर्थात कावळा येऊन तो घास खाणारच आहे. पण जर अगदीच तुमच्या भागात कावळे येत नसतील तर दुसऱ्या पक्षांनी येऊन खाल्ला तरी फार मनात दुसरे विचार न आणता त्या पक्षांना तो भात खाऊ द्यावा. पण अशा पद्धतीने दर अमावस्येला आपण 12च्या आत असा पितरांच्या नावाने घास काढला तर आपला पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळत असते. त्यानंतर आपल्या उंबरठ्यावर आपल्याला 5 कापराच्या वड्या जाळायच्या आहेत. आता हा जो उपाय आहे तो अमावस्येला आपल्याला न चुकता करायचा आहे. एखादी छोटीशी वाटी घेऊ शकता, त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि त्यावर आपल्याला या 5 कापराच्या वड्या जाळायच्या आहेत. आता ही सेवा करत असताना आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर बसायचं आहे, आत बसायचं नाही. बाहेर बसायचं, आपलं जे तोंड आहे ते आपल्या घरामध्ये करायचं, अशा पद्धतीने बसायचं आणि त्या कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या. त्या केल्यानंतर जो कुठला तुम्हाला मंत्र येत आहे तो मनातल्या मनात म्हणत राहायचा आहे आणि आपल्या घराच्या प्रगतीसाठी प्रार्थना देखील करायची आहे. अशा पद्धतीने 5 कापरांच्या वड्यांचा हा छोटासा उपाय करून बघा. या उपायाने तुम्हाला खरंच खूप फरक जाणवेल. त्यानंतर ज्यांना कोणाला आपल्या मुख्य दरवाजावर कोहळा लावायचा असेल किंवा गोरख चिंच लावायची असेल तर त्यांनी देखील आवर्जून अमावस्येच्या दिवस निवडावा. इतर दिवशी ती लावण्यापेक्षा जर अमावस्येच्या दिवशी
तुम्ही जर लावला तर त्याचे सकारात्मक बदल लवकरात लवकर तुम्हाला दिसून येतील. कोहळा लावताना अशा पद्धतीने लावायचा किंवा गोरखचिंच लावताना अशा पद्धतीने लावायची, जेणेकरून घरात येणारी जी काही व्यक्ती आहे ती त्या कोहळ्याच्या खालून आली पाहिजे. म्हणजे काय तर ती येताना तिच्या डोक्यावर तो कोहळा आला पाहिजे. आता अगदीच डोक्याला स्पर्श होईल असा नाही, तो वरतीच लावायचा आहे, पण ती व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून येईल. म्हणजे काय तर जी कुठली व्यक्ती तुमच्या घरात येईल तिची नकारात्मकता तो कोहळा किंवा ती गोरखचिंच शोषून घेईल आणि तुमच्या घरात एक प्रकारची सकारात्मक विचार असलेलीच व्यक्ती प्रवेश करेल. त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली देखील तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. हा देखील पितरांचं स्मरण करून लावायचा आहे. आर्थिक समस्या असतील तर त्या सुटण्यासाठी आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकतो. पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन जर आपण 11 प्रदक्षिणा घातल्या, पिंपळाला दूध मिश्रित गूळ आणि पाणी अर्पण केलं तर निश्चितच आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळते. त्यामुळं या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण अमावस्येला केल्या तर निश्चितच त्याचे सकारात्मक बदल झालेले आपल्याला आपल्या घरामध्ये दिसून येतात. एखादी गोष्ट आज केली आणि उद्या लगेच त्याचा रिझल्ट मिळेल असं कधीही होत नाही. त्यामुळे संयमाने काही गोष्टी नक्की तुम्ही करायला हव्यात. तुमच्या सेवेचं फळ 100% तुम्हाला प्राप्त होईल. त्यानंतर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल किंवा तिला कोणाची तरी दृष्ट लागली आहे, तर मग लहान मूल असो किंवा मोठी व्यक्ती असो, जर तुम्हाला अनुभव आला असेल तर त्या व्यक्तीत तुम्हाला सतत बदल दिसून येत असतील तर त्या व्यक्तीवरून एक नारळ उतरवायचा आहे. आता त्या नारळावर शेंदुराने किंवा अष्टगंधाने त्रिशूळ काढायचं. त्रिशूळ काढायला फार अवघड नाही आहे, तुम्ही गुगलवर बघू शकता किंवा तशा पद्धतीने तुम्ही त्रिशूळ काढायचं आणि हा जो नारळ आहे तो त्या बाधित व्यक्तीवरून 7 वेळा उतरवायचा आहे आणि तो नंतर एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवून द्यायचा किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा. अशा पद्धतीने जरी आपण हा छोटासा उपाय केला तर निश्चितच त्या व्यक्तीतील जी नकारात्मकता आहे ती बरोबर हळूहळू कमी होते. हा उपाय सलग तुम्हाला 6 महिने 6 अमावस्येला करायचा आहे. त्यानंतर आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी देखील आपण दही भाताचा उतारा करू शकतो. दही भात घ्यायचा आणि मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळा उतरवायचा. तो एखाद्या मोठ्या झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत टाकून द्यायचा. तो दही भात किंवा ते जे नारळ आपण टाकणार आहोत ते अशा ठिकाणी टाका जिथे कोणाचा जास्त वावर नसणार नाही. मग एखादी व्यक्ती त्याला ओलांडणार नाही, भलतं काहीतरी होणार नाही असं कधीही करू नका. आपण जे काही उपाय किंवा ज्या काही सेवा करणार आहोत त्या फक्त आपल्या हितासाठी करायच्या आहेत. कोणाचं तरी नुकसान व्हावं किंवा कोणाला तरी त्या गोष्टींनी नकारात्मक फळं मिळावी अशी अपेक्षा ठेवून कुठलाही उपाय कुठलीही सेवा करू नये, कारण त्याचं फळ आपल्यालाही मिळत नाही आणि मग त्याचे गंभीर परिणाम आपल्याला देखील भोगावे लागतात. म्हणून मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा. आपलं कुटुंब सुखी राहावं तसंच इतरांचंही राहावं अशी अगदी निर्मळ भावना जर आपण ठेवली तर निश्चितच आपण केलेली प्रत्येक सेवा आपल्याला फळ देऊन जाईल आणि भगवंताचा आशीर्वाद देखील आपल्या पाठीशी कायम राहील. आता हा शेवटचा एक उपाय सांगते पितृदोष निवारण्यासाठी. अमावस्येला हा उपाय केल्यामुळे 100% पितृदोषाचा त्रास कमी होतो. पितरांसाठी दिवा बनवण्यासाठी वेगळी कणिक तुम्हाला मळायची आहे. त्या कणकीमध्ये मीठ न टाकता चिमूटभर हळद टाका, कणिक मळा. त्यानंतर तुम्हाला या कणकेचे 2 दिवे तयार करायचे आहेत. प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि मोहरीचं तेल जे असतं तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर ते जे साधं तेल आहे तुमच्या घरामध्ये ते तेल तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल. आणि यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी जी आहे ती टाकायची आहे आणि अगदी चिमूटभर काळे तीळ जे आहे तर ते त्या 2 दिव्यामध्ये टाकू शकता. यानंतर आपल्याला 2 प्लेट घ्यायच्या आहेत आणि त्या प्रत्येक प्लेटमध्ये एक मुठभर तांदूळ ठेवायचे. त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा. हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. तुम्हाला हा दिवा घ्यायचा आणि 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे. एक धूप घ्यायचं आणि हा दिवा आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे. दक्षिण दिशेला या दिव्याची वात येईल अशा पद्धतीने दक्षिणेकडे वात करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. तिथं तुम्हाला धूप किंवा 2 अगरबत्ती लावायच्या आहेत. 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे, ठेवायचं तिथं. आपण या दिशेला दिवा लावणार आहोत तर पितृ प्रसन्न होतात. तुम्हाला पितरांचं स्मरण करायचं आहे. दोन्ही हात जोडून पितरांचं नामस्मरण करायचं, त्यांचं नाव घ्यायचं आहे. जर तुम्हाला त्यांचं नाव माहीत नसेल तर ओम पितृदेवाय नमः असं म्हणायचं आणि त्यांची क्षमा याचना करायची आहे. काही चुकलं असेल तर तशी तुम्हाला माफी मागायची आहे आणि असा हा एक दिवा त्यांना समर्पित म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे.
यानंतर दुसरा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे पिण्याचं पाणी तुम्ही ठेवता, माठ असेल, हंडा असेल, फिल्टर असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा पितरांच्या स्मरणार्थ लावायचा आहे। बघा, तुम्हाला पितृदोष यामुळे कोणताही त्रास होत असेल तर या उपायाने तुम्हाला खूप फरक पडेल। तर या अमावस्येच्या दिवशी आवर्जून या गोष्टी करून बघा, त्याचा लाभ घ्या। माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।